श्री स्वामी समर्थ. आता आम्ही आलो आहे औरंगाबादमधल्या बीबी का मकबरा या मिनी ताजमहलमध्ये. याला मिनी ताजमहल का बरं म्हटलं जाते हे तुम्हाला मी समोर सांगेलच. याबद्दल काही माहिती आहे तर चला दादांनो तुम्हाला माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बीबी का मकबरा हे छोटंसं मिनी ताजमहल हे कुठे आहे तुम्हाला सांगते. हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हा औरंगाबाद असं नाव होतं. या स्थित एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध ऐतिहासिक शहरामध्ये आहे. तसंच या वास्तूला आग्रा येथील ताजमहलाच्या दखनाचा ताज किंवा मिनी ताज असे म्हणून ओळखले जाते. तर आपण या ताजमहलामध्ये येण्याच्या आधी एक तिकीट काढावं लागते. ती तिकीट आता काढूया. याबद्दल जे मी तुम्हाला आता फोटो दाखवले स्मारक त्यामध्ये छोट्या छोट्या अशा माहिती लिहिलेल्या आहे. कशासाठी आहे काय आहे मी तुम्हाला हे दाखवेल. इथे 20 रुपयाची तिकीट काढायची आणि जायचं. आता आम्ही तिकीट काढली आहे आणि आता निघतोय. त्यानंतर बघू शकता तुम्ही हा मिनी ताजमहल कशासाठी बांधलेला आहे. तर त्यांनी म्हणजे आधीचा जो मकबरा मुघल सम्राट औरंगाबादचा मुलगा राजकुमार आझम शाह यांनी 1651 ते 1661 म्हणजे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तो बांधला गेला होता. आझम शाहने आपल्या आईच्याच म्हणजे औरंगजेबची जी पत्नी होती दिलसार बानो बेगम म्हणजेच तिचं नाव होतं रबिया उर्द मुर्दानी यांच्या स्मृतीसाठी हा वास्तू उभारली होती. हा मिनी ताजमहल म्हणतात आणि इथे खूप दूरदूरचे लोक पण बघायला येतात. तसेच तुम्ही बघू शकतात माझा फोटोशूट तर असतोच कारण मला फोटो काढायला व्हिडिओ काढायला आवडतेच प्रश्न नाही. पण तो ताजमहल बघून तर खूप छान प्रसन्न वाटलं. खूप ऐतिहासिक आहे. खूप कितीतरी वर्ष 400-500 वर्ष होऊन गेले आहे. तर चला आपण बघू आता समोर काय आहे काय नाही. तर या वास्तूची डिझाईन म्हणजे जी छोटी छोटी कोरीव डिझाईन केली आहे मी तुम्हाला दाखवते. ती डिझाईन उल्लाह शहीदी यांनी केले आहे म्हणजे तेव्हाचे कारागीर. तसेच या ताजमहलाचे मुख्य डिझाईन उस्ताद अहमद लोहरी यांचे सुपुत्र होते. तर ती मी ताजमहलाची एक झलक आहे जी तुम्हाला दाखवते. आणि बीबी का मकबरा जी कबर आहे ते पण तुम्हाला मी आतमध्ये दाखवतेच. आग्राच्या ताजमहलासारखीच याची कोरीव कामं आहेत. यामध्ये 4 कोपऱ्यामध्ये 4 मोठे मिनार आणि मध्यभागी एक भव्य दिव्य घुमट आहे जो तुम्हाला मी दाखवला आहे. आणि आता मी तुम्हाला ती कबर पण दाखवते जिथे लोक येतात. ही आहे तेव्हाची कबर. ताजमहलासारखा हा परिपूर्ण संगमावरचा नाही. औरंगजेबने बांधकामाच्या खर्चावर कडक निर्बंध घातल्यामुळे केवळ मुख्य मुकुट आणि अंतर्भाग संगमावर बनलेला आहे. उर्वरित बांधकाम हा दगड आणि प्लास्टर म्हणजेच वापरून बांधलेला आहे. हे बघा मकबरा आणि कोणी पण इथे आपली मन्नत म्हणून पैसे टाकतात. तसेच दिलसार बानो बेगम यांची मुख्य कबर जमिनीच्या खाली आहे ज्या भोवती संगमावरची नक्षीदार अष्टकोनी जाळी आहे. ती तुम्हाला जाळी दिसतलेच अवतीभोवती बघा अष्टकोनी जी अष्टकोनामध्ये आहे. तसेच छत्रपती संभाजी शहर केंद्रापासून फक्त 3 किलोमीटर बेगमापूर भागात ही वास्तू आहे जी तुम्हाला दाखवते. ही जरा खोल आहे पण आतून एक तुम्हाला नाही का एक दरवाजा दिसेल. तो दिसताय ना तो दरवाजा आहे आतून आणि त्यामध्ये आत येतं म्हणजे आतून असं भुयारासारखं काय म्हणतात त्याला पायऱ्या आहे स्टेप. त्या तुम्हाला स्टेप पण दाखवते मी कुठे आहे कशा आहे. आणि त्यामध्ये या कबरजवळ येऊ शकतो. आता विचार करा 400-500 वर्षापूर्वीची कबर म्हणजे ही कबर एक आठवण म्हणून त्यांनी आपल्या आईच्या आठवणीत त्यांनी बांधली. तसेच याची वेळ जी आहे म्हणजे आतमध्ये यायची मिनी ताजमहलामध्ये सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू असतं आणि याचं पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे. ठीक आहे. त्यानंतर आणि भारतीय पर्यटकामध्ये ही ऑनलाईन पण तिकीट थोडी स्वस्त पडू शकते म्हणतात. पण तिथे जाऊन पण काढू शकतो. आता 20 रुपयापेक्षा स्वस्त काय असू शकते. हा ज्या पायऱ्या आहे
त्या आतमध्ये जाण्यासाठी आहे कबरच्या. तर ते कोणी जातात किंवा नाही जात हे आपल्याला नाही माहीत, पण मी तुम्हाला दाखवते. तिथून दरवाजा होता जो कबरपर्यंत तो पोचू शकत होता. तसेच ते ऑक्टोंबरच्या दरम्यानच्या काळामधील वातावरणासाठी अतिशय चांगला मानला जातो. म्हणजे त्या वातावरणामध्ये भरपूर असे दूर लोक त्या बीबी का मकबरा येथे भेट देण्यासाठी प्रवासांचे नियोजन असतात. आणि खूप इथे कोरीव काम आहे. औरंगाबादमध्ये हे पर्यटन स्थळाची म्हणजे इथे अजिंठा वेरूळ लेणी ही पण आहे, जी कमीत कमी 2 तासाच्या किंवा 4 तासाच्या अंतरावर आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवते मी. जे कोरीव आहे हा दरवाजा जो बघाल ना तुम्ही, त्या काळातला दरवाजा इतका कोरीव बांधलेला आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे हे बांधकाम, जसं ताजमहालाचं बांधकाम उस्ताद अहमद या लाहोरीच्या सुपुत्रांनी बांधलेलं आहे. तसेच याचं म्हणजे बांधकामाचं जे स्ट्रक्चर आहे उस्ताद रशिदी यांनी केलं आहे. म्हणजे तिथलं जे छोट्या छोट्या ज्या या तुम्हाला खुणा दिसतात किंवा आकार उकार आणि डिझाईन, या छोट्या छोट्या बारीक डिझाईन दिसताना त्या उस्ताद रशिदी या व्यक्तीने केलेल्या आहे. बघू शकता हा मिनी ताजमहाल आहे, जी खूप अशा म्हणजे मिनी ताजमहाल आपल्या महाराष्ट्रातला म्हटलं तरी तुम्हाला चालेल. तो औरंगाबादमध्ये आहे आणि याची फक्त आणि फक्त 20 रुपये तिकीट आहे. तर हे बघू शकता त्या काळच्या जे वेल म्हणजे आत्ता असं वाटतं की हे आत्ताच आहे, पण ते त्या काळचं कोरीव काम डिझाईन हे किती म्हणजे प्रत्येक जागी जायला भरीव अशी डिझाईन आहे, भरीव असं आहे. आणि हे सर्टिफाय आहे गव्हर्मेंट. तर इथे असं दिलेलं आहे आणि इथे कोणी जाऊ शकते. ते टोकन आतमध्ये गेल्यावर हरवायचं नाही, कारण परत बाहेर येताना ते टोकन पुन्हा दाखवल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येत नाही आणि टोकन दाखवल्याशिवाय तुम्हाला आत पण जाता येत नाही. तर ही होती अशी माहिती. तर हे बघू शकता तुम्ही, हा ज्या खिडक्या आहे ना ह्या दगडाच्या बनलेल्या आहे. मी जे तुम्हाला दाखवते ना ह्या खिडक्या ना पूर्णपणे दगडाच्या अशीच जाडी बनलेली आहे, ज्या आत्ताच्या याच्यात सिमेंटच्या बनलेल्या असतात. हा एंटर म्हणजे आतमध्ये जाण्याचा भाग आहे जो मी तुम्हाला तिथे दाखवते. इथे जाडी लावलेली आहे. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग छान वाटला असेल. औरंगाबादचा मिनी छोटा ब्लॉग आहे. तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. जर माझ्या चॅनलवर नवीन कोणी असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. असेच आपण काही नवीन व्हिडिओ घेत येऊ आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, स्वामी समर्थ. नवीन असेल तर माझ्या